पहिला धडा संख्या आणि संख्यालेखन पद्धती. ओके, त्यामधला उपघटक आपण शिकतोय आज संख्या. ठीक आहे, पूर्ण गणित हे संख्या यापासून सुरू होतं. संख्येवरच पूर्ण गणित डिपेंड आहे. संख्या म्हणजे काय? 1 2 3 4 5 ह्या ज्या काही संख्या असतात त्या संख्या. बरोबर. इंग्रजी विषय हा कसा अल्फाबेटवर डिपेंड असतो, ABCD वर, तसं गणित हा विषय संख्या यावर आधारित असतो. ओके, सर्वांनी त्याचं नाव लिहून घेतलं प्रॉपर. आता वेगळी एक व्यवस्थित नोटबुक करून घ्या. त्यावर ज्या काही स्टडी नोट्स आहेत, मी म्हणते हा महत्वाचा पॉइंट आहे, लिहून घ्या. तर तो पॉइंट त्या वहीत नोट डाऊन करून ठेवायचा, जेणेकरून परीक्षेच्या आधी तुम्हाला त्या नोट्स वाचल्या की त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. 2 मिनिटं वेट करा. हा पहिला पॉइंट दिलेला आहे नैसर्गिक संख्या. पहिला पॉइंट दिलेला आहे नैसर्गिक संख्या. ओके, आता नैसर्गिक संख्या म्हणजे काय? त्याला म्हणायचं इंग्लिश मधून नॅचरल नंबर. नॅचरल नंबर. ओके, म्हणजेच प्राकृतिक संख्या. मग आता हे प्राकृतिक संख्या कोणत्या कोणत्या आहेत? 1 2 3 1 पासून सुरू होतात. नैसर्गिक संख्या ह्या 1 पासून सुरू होतात, हे लक्षात ठेवा. ओके, याच्यामध्ये शून्य येत नाही बघा. नैसर्गिक संख्या हे 1 पासून सुरू होतात आणि त्यामध्ये शून्य हे येत नाही, हे लक्षात ठेवायचं सर्वांनी. ठीक आहे, आवाज येतोय ना सर्वांना क्लिअर? नैसर्गिक संख्या नॅचरल नंबर, त्यालाच प्राकृतिक संख्या असं म्हणायचं. मग ह्या सुरू होतात 1 पासून, शून्य नाही येत यामध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 9 या संख्यांना नैसर्गिक संख्या किंवा मोज संख्या म्हणतात. आपण कसं हातावर मोजतो, 1 2 3 4 5 6 7 8 9 असं मोजतो ना, मग ते झाले मोज संख्या, त्यालाच म्हणायचं नैसर्गिक संख्या. ओके, आता 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. हा महत्वाचा पॉइंट आहे, हा लिहून घ्या. 1 ही संख्या सर्वात लहान संख्या आहे. तर सर्वात मोठी बघा, कमाल. मोठी म्हणजे काय? कमाल. मोठी म्हणजे काय तर कमाल. मोठी आणि कमाल ह्या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे. कमाल नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. तुम्हाला जर विचारलं सगळ्यात मोठी नैसर्गिक संख्या कोणती, आणि जर उत्तर दिलं, जर पर्याय दिले त्यामध्ये, सगळ्यात मोठी नैसर्गिक संख्या 100 आहे, 1000 आहे का, 5000 आहे का, 10000 आहे, तर तिथं तुम्हाला पर्यायांमध्ये एक पर्याय दिलेला असेल, ती म्हणजे सांगता येत नाही. सांगता येत नाही. ओके, सगळ्यात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येते का, तर नाही सांगता येत. पण सर्वात लहान नैसर्गिक संख्या जर विचारलं, तर सर्वात लहान नैसर्गिक संख्या 0 आहे. येते लक्षात सर्वांच्या? व्यवस्थित पहिल्यांदा ह्या नोट्स समजून घ्यायचा, हा बेसिक अभ्यासक्रम समजून घ्या. हे समजलं की तुम्हाला या धड्यावरचे सगळे प्रश्न सोडवता येतील. पण तुम्हाला हे जर बेसिकच नाही समजलं, तर या धड्यावरचे प्रश्न सोडवणं अवघड जातं. ठीक आहे, त्यामुळे जिथे तुम्हाला अडचण आहे, जी कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाली नाही, तिथे तुम्ही प्रश्न विचारत जा. समजले? आता 0 ही नैसर्गिक संख्या आहे का? नाही, 0 ही नैसर्गिक संख्या नाही. आपली नैसर्गिक संख्येची सुरुवातच कुठून होते? 1 पासन होते. 1 पासन. 1 2 3 4 5 6 7 8 9. 0 ही नैसर्गिक संख्या नाही. ओके, आता पुढे सर्व नैसर्गिक संख्या धन आहेत. सर्व नैसर्गिक संख्या कशा आहेत? धन आहेत.
मग पुढे पॉइंट दिलेला आहे, एकही नैसर्गिक संख्या ऋण नाही, एकही नैसर्गिक संख्या ही ऋण नाही. ओके, चला या स्क्रीनवरच समजले का सर्वांना? मग ऋण संख्या कोणत्या आहेत, धन संख्या कोणत्या आहेत, शून्य ही नैसर्गिक संख्या नाही म्हणल्यानंतर शून्य ही कोणती संख्या आहे, हे आपल्याला आता पुढे आणखी शिकायचं आहे. समजले या स्क्रीनवरच सर्वांना? अनुष्का, अस्मिता, श्रेयश, श्रेयशला अनम्यूट केले. श्रेयश आवाज येतोय? हो श्रेयश समजले या स्क्रीनवरच हो सगळं? हो. बरं मला सांग मग, सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे? एक. एक. आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती? 9. अं? माहित नाही मॅडम. का नाही माहित? सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांग कोणती आहे? सांग ना मॅडम, माहित सांगता नाही येत मला. नाही. सांगता येत नाही कारण सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आपल्याला कुणालाच नाही सांगता येत. हा, आणि सर्वात लहान नैसर्गिक संख्या काय आहे? एक आहे. बरोबर. एक. व्हेरी गुड. सर्व नैसर्गिक संख्या कशा असतात? धन असतात, धन. म्हणजे 1, 2, 3, 4, 5 ह्या सर्व नैसर्गिक संख्या आहेत ना, धन असतात. म्हणजे यांच्या पुढे अधिक असतं, हे लिहिलेलं नसतं, पण ह्या सर्व कशा असतात? धन असतात, धन. आणि एकही नैसर्गिक संख्या ही ऋण नसते. ठीक आहे, चला पुढे जाऊया. आता या स्क्रीनवरच सर्वांना समजलंय? ओके. चला आता दुसरा पॉइंट, पहिला पॉइंट आपण शिकलो नैसर्गिक संख्या. त्यामध्ये काय काय महत्वाचं होतं ते आपण बघितलं. ओके, पहिल्यांदा आपण काय शिकलो? नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या हे काय आहे ते पूर्ण आपण समजून घेतलं. बरोबर. आता आपण शिकणार आहोत पूर्ण संख्या. हा पण पॉइंट लिहून घ्या, पूर्ण संख्या. चला फास्ट, सर्वांनी कॅमेरे ऑन करायचे. पूर्ण संख्या. मानसीला अनम्यूट केले. मानसी, हा मानसी, आज काही प्रॉब्लेम येतोय? आ? नाही ना? नाही. ओके, चला पुढे. चला काव्या गावडे. काव्या, माईक अनम्यूट करा आणि स्क्रीनवर जे दिले ना ते वाचन कर बाळा. काव्या गावडे. पूर्ण संख्या 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 पूर्ण संख्या म्हणतात. शून्य व सर्व नैसर्गिक संख्या मिळून तयार झालेल्या संख्या समूहाला सर्वात लहान पूर्ण संख्या 0 आहे. सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही. अनंत.
बरोबर. सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येते का? नाही सांगता येत. ओके, याआधी आपण नैसर्गिक संख्या शिकलो, बरोबर का? हो. हव्या. मग सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती आहे? सांगता येत नाही. सांगता नाही येत, बरोबर. आणि सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे? 0. 0. नाही, ओके. 1. एक आहे, एक. व्हेरी गुड. 0 नाही. 0 ही नैसर्गिक संख्याच नाही. व्हेरी गुड. चला बघा, पूर्ण संख्या 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 यांना पूर्ण संख्या म्हणतात. आता 0 व सर्व नैसर्गिक संख्या मिळून तयार झालेल्या संख्या समूहाला सर्वात लहान पूर्ण संख्या म्हणतात. 0 व सर्व नैसर्गिक संख्या मिळून, फक्त या पूर्ण संख्येमध्ये काय ऍड झालेलं आहे? 0 ऍड झालेलं आहे, बरोबर. आणि बाकी सर्व नैसर्गिक संख्या मिळून पूर्ण संख्या तयार होतात. सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती आहे? 0 आहे. सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही. लिहून घ्या 2 पॉइंट. नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्यामध्ये सर्वात लहान नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या 0 आहे का? आहे का 0? 0 नाही. सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे. आणि सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती आहे? 0. क्लिअर आहे? लिहून घ्या हे 2 पॉइंट सर्वांनी. लिहून घ्या. लिहून झाल्यानंतर यस टाईप करा. ओके, चला आता पुढे जाऊया. नोट्स बनवा. ओके, परीक्षेच्या पुढे या नोट्सचा तुम्हाला नक्की फायदा होणार आहे. चला, आपण आता नैसर्गिक संख्या शिकलो. आपण पूर्ण, ठीक आहे. आता आपण शिकणार आहोत पूर्णांक संख्या. ओके, कोण वाचन करेल? ईश्वरी देशमुख. ईश्वरी, माईक अनम्यूट करा. ईश्वरी देशमुख, माईक अनम्यूट करा. अनम्यूट वर क्लिक करायचं, अनम्यूट वर. केलं. केलं? हा, या पॉइंट पर्यंत वाच ईश्वरी, जातात पर्यंत.
संपूर्णांक संख्या 4 3 2 1 0 1 2 3 4 5 6 धन संख्या 0 व पूर्ण संख्या मिळून संख्येचा जो समूह तयार होतो त्याला संपूर्ण संख्या म्हणतात. म्हणायचे 1. सर्वात लहान ऋण पूर्ण संख्या व सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही. दुसरं, त्या उजवीकडे धन पूर्ण संख्या मोठ्या होत जातात डावीकडे ऋण पूर्ण संख्या लहान होत जातात. ओके, व्हेरी गुड. आता ईश्वरी, आपण पूर्ण संख्या शिकलो बरोबर. मग पूर्ण संख्येची सुरुवात कुठून होते? सर्वात लहान पूर्ण संख्या सांग मला, कोणती आहे? 0. आणि सर्वात लहान नैसर्गिक? बाकीच्या विद्यार्थ्यांनी चॅट बॉक्स मध्ये 1. उत्तर द्या. बरोबर. आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती? सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती? अनंत. ओके. आणि सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती? सर्वात लहान नैसर्गिक पूर्ण संख्या. 0. आताच विचारले मी. पूर्ण संख्या सर्वात लहान पूर्ण 0, सर्वात लहान नैसर्गिक 1. ओके, चला आता हे समजून घेऊया आपण. बघा, पूर्णांक संख्या तिसरा पॉइंट आहे. पूर्णांक संख्या. मग ऋण 4, ऋण 3 किंवा -4, -3, -2. ओके, -1, 0, 1 2 3 4 5 6 याला धनसंख्या म्हणायचे. ह्या ज्या आहेत ना, ह्या सर्व काय आहेत? धनसंख्या आहेत. ओके, आणि ह्या ज्या आहेत त्या पूर्ण ऋणसंख्या. धनसंख्या 0 व ऋणसंख्या मिळून संख्यांचा जो समूह तयार होतो त्याला काय म्हणतात? पूर्णांक संख्या असे म्हणतात. येते लक्षात सर्वांच्या? पूर्णांक संख्या म्हणजे काय? धनसंख्या, ऋणसंख्या आणि 0 हे मिळून पूर्णांक संख्या तयार होतात. वेदिका, लिहून घ्यायचा हा पॉइंट. पूर्णांक संख्याचं लिहून घ्या. कृतार्थ, अनुष्का, आरव, लिहून घ्या सर्वांनी हा पॉइंट. नोटबुक पेन घेऊन प्रॉपर बसायचं. झाले लिहून घ्यायचं? पूर्णांक संख्याचा पॉइंट लिहून घ्यायचा सर्वांनी.
-4 -3 -2 -1 0 1 2 3 4 5 6 धनसंख्या शून्य वरून या संख्या मिळून काय तयार होतात? पूर्णांक संख्या तयार होतात. ठीक आहे. आता पुढे एक पहिला पॉइंट दिलेला आहे बघा. सर्वात लहान ऋण पूर्णांक संख्या व सर्वात मोठी पूर्णांक संख्या सांगता येत नाही. सर्वात लहान पूर्ण संख्या व सर्वात मोठी पूर्णांक संख्या सांगता येते का? सांगता येत नाही. इथं पण नाही. इथं तर लहान पण नाही सांगता येत आणि मोठी पण नाही सांगता येत. ओके. शून्याच्या उजवीकडील धनपूर्णांक संख्या मोठ्या होत जातात व डावीकडे ऋण पूर्णांक संख्या लहान होत जातात. शून्याच्या उजवीकडे म्हणजे इकडे इकडं त्या कशा होत जातात? मोठ्या होत जातात. मोठ्या बघा, ह्या ज्या आहेत ना ह्या पूर्ण मोठ्या होत जातात. शून्याच्या उजवीकडच्या संख्या मोठ्या होत जातात आणि शून्याच्या डावीकडच्या संख्या ह्या लहान होत जातात. ओके. त्यानंतर तुम्हाला लिहून घ्यायचा हा पॉइंट. सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती आहे? 1. सर्वात लहान धन पूर्णांक संख्या कोणती आहे? 1च. 0 ही मध्यवर्ती पूर्णांक संख्या आहे आणि 0 ही धन किंवा ऋण पूर्णांक नसते. हे 4 पॉइंट लिहून घ्या, महत्वाचे. सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या 1 आहे. सर्वात लहान धन पूर्णांक संख्या पण 1च आहे. 0 ही मध्यवर्ती संख्या आहे आणि 0 ही संख्या धन किंवा ऋण पूर्णांक नसते. कोणत्याही पूर्णांक संख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार पूर्णांक संख्या येते. उदाहरणार्थ 25 अधिक 5 जर केलं तर यांची जर बेरीज केली तर ती काय येते? पूर्णांक संख्याच येते. तीच ही पूर्णांक संख्या आहे. समजते सर्वांना? कुणाला काही डाऊट यामध्ये? पूर्णांक संख्येमध्ये आपण नैसर्गिक संख्या शिकलो, पूर्ण संख्या शिकलो आणि आता आपण पूर्णांक संख्या शिकलो. आरोबन हा आरव वाचन करा. इथून वाचन करा आरव. 2 नंबरच्या पॉइंट. एक मिनिट हा. आरव इथून वाचन कर. हे 2 नंबरच्या पॉइंट पासून खाली वाचन कर. शून्याच्या उजवीकडे धनपूर्णांक संख्या मोठ्या होत जातात व डावीकडे ऋण पूर्णांक संख्या लहान होत जातात. सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या 1. सर्वात लहान धन पूर्णांक संख्या 1. 0 ही मध्यवर्ती पूर्णांक संख्या आहे. 0 ही संख्या धन किंवा ऋण पूर्णांक नसते. कोणत्याही पूर्णांक संख्येची बेरीज वजाबाकी गुणाकार पूर्णांक संख्या येते. व्हेरी गुड. चला, या स्क्रीनवरच समजले सर्वांना? हो. समजलंय? आपण सगळं शिकलो. नैसर्गिक संख्या शिकलो, त्यानंतर पूर्ण संख्या शिकलो, आता आपण पूर्णांक संख्या शिकलो. आता पुढची संख्या कोणती आहे ते शिकूया. बघा, ज्याच्यामध्ये धन आणि ऋण हे सगळं मिक्स असते ते पूर्णांक संख्या असतात. ज्या संख्येची सुरुवात 0 पासून होते ती पूर्ण संख्या असतात आणि ज्या संख्येची सुरुवात 1 पासून होते त्या सर्व नैसर्गिक संख्या असतात. ओके. चला, आयुषला अनम्यूट केले. आयुष, आयुष आवाज येतोय? हा. समजलं आयुष? यस. पूर्णांक संख्येमध्ये मध्यवर्ती संख्या कोणती आहे?
पूर्णांक संख्येमध्ये मध्यवर्ती संख्या कोणती आहे? आयुष नाही सांगता येणार. मध्यवर्ती संख्या दिली आहे की इथं स्क्रीनवरचं वाचन नाही का केलं? 0 ही मध्यवर्ती पूर्णांक संख्या आहे. स्क्रीनवरचं वाचन करायचं बाळा. 0 ही मध्यवर्ती पूर्णांक संख्या आहे. 0 ही धन पण संख्या नसते आणि ऋण पण नसते. ओके, चला लक्ष द्या व्यवस्थित. चला प्रथमेश जगतापला अनम्यूट करते. प्रथमेश जगताप, आवाज येतोय प्रथमेश? यस मॅम. प्रथमेश, मला सांग सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? सर्वात लहान नैसर्गिक 1. 1, व्हेरी गुड. आणि सर्वात लहान पूर्ण संख्या? 0. 0. ओके, व्हेरी गुड. ठीक आहे, चला मग समजले या स्क्रीनवरचं सगळं? यस. यस, मग पुढे जाऊया चला. चला आता हा चार्ट लिहून घ्यायचा आहे सर्वांनी. हा चार्ट लिहून घ्यायचा आहे सर्वांनी. ओके, एकदा व्यवस्थित वाचन करून घ्या याचं. एकदा व्यवस्थित लक्ष देऊन बघा. एक ते 100 पर्यंत अंक दिलेत बघा इथं. 1 ते 100 पर्यंतच अंक दिलेत इथं. आता या चार्ट बद्दल पुढे दिलंय माहिती बघा. 1 ते 100 पर्यंतच्या विविध प्रकारच्या संख्या, जे चौरस केले ना ते चौरस संख्यात, ज्या त्रिकोण केल्यात त्या त्रिकोणी संख्यात, आणि ज्या गोल केल्यात त्या मूळ संख्यात. ओके, ते एकदा समजून घेऊया आपण. ज्या चौरस केलेल्या आहेत त्या चौरस संख्या आहेत, ज्या त्रिकोण केल्यात त्या त्रिकोणी संख्या आहेत, आणि ज्या सर्कल केल्यात ना त्या मूळ संख्या आहेत. बघा, आपल्याला जर त्रिकोणी संख्या काढायचा असेल, यावर मी एक व्हिडिओ पण बनवलाय, तो आपल्या RS एज्युकेशनच्या चॅनलला जाऊन एकदा बघा. RS एज्युकेशनचा आपलं युट्यूब आणि इन्स्टाचं चॅनल आहे. त्यावर त्रिकोणी संख्या म्हणजे काय आणि एकूण 1 ते 100 मध्ये त्रिकोणी संख्या किती आहेत ते पण सांगितले. आता मला सांगा,
सगळ्यात तुम्ही पहिल्यांदा त्रिकोणी संख्या मोजा. त्रिकोण मध्ये दिलेले आहेत बघा त्रिकोणी संख्या. त्रिकोण मध्ये दिलेल्या आहेत त्रिकोणी संख्या एकदा मोजा सर्व सर्व त्या. जेवढे जेवढे त्रिकोण दिसत आहेत ना ते मोजा. मग आपण त्रिकोणी संख्या काढूया किती आहेत ते. त्रिकोणी संख्या मोजा. काय झालं अक्षरा? त्रिकोणी संख्या बघा 1 2 त्यानंतर 3 4 5 6 7 8 9 10. इथं 11 12 आणि 13. ओके, म्हणजे एकूण त्रिकोणी संख्या 1 ते 100 मध्ये किती आहेत? 1 ते 100 मध्ये एकूण त्रिकोणी संख्या किती आहेत? 13 आहेत. 13 संख्या किती आहेत? 13. ओके, किती आहेत? 13 बरोबर. आता आपण त्रिकोणी संख्या शोधायचं कसं ते बघूया. बघा, दोन क्रमवार जर त्रिकोणी संख्या घेतली, त्यांचा गुणाकार केला आणि त्याला जर 2 न भाग घातलं किंवा त्याची जर निमपट केली तर त्रिकोणी संख्या मिळते. दोन क्रमवार संख्या आपण घेऊया. समजा एक घेतली सुरुवातीला, गुणिले क्रमवार म्हणजे लगेच त्याच्या पुढची असते, गुणिले 2 भागिले 2. बरोबर. या दोघांचा गुणाकार करा, बेक बे भागिले हे 2. काय उत्तर येईल? 1 उत्तर येईल. म्हणजे 1 ही त्रिकोणी संख्या आहे. ठीक आहे, परत त्रिकोणी संख्या घेऊया. आता आपण दोन क्रमवार संख्या घेऊ, 2 आणि 3 यांचा गुणाकार करायचे आणि याचे निमपट करायचे म्हणजे याला 2 न भाग घालायचे. ओके, 3 दुनी 6 भागिले 2. बेक बे बेत्रिक 6 म्हणजे 3 ही काय आहे? त्रिकोणी संख्या आहे. आता मला पुढे सांगायचं, तुम्ही 3 गुणिले 4 भागिले 2 सांगा. 3 गुणिले 4 भागिले 2 त्रिकोणी संख्या कोणती येईल? पटकन चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचे. 3 गुणिले 4 भागिले 2 करा. वेदिका परत एकदा कर. अक्षराचं बरोबर आले. वेदिका परत एकदा कर. बाकीच्या विद्यार्थ्यांनी उत्तर द्या. गुणाकार करायचा आणि फक्त भागाकार करायचा आहे. ते केले की आपल्याला त्रिकोणी संख्या मिळेल.
बाकीच्यांचं उत्तर नाही आलेलं आणखी कोणाचं? ऋषिकेश पाजी, शौर्य, ओके. आणखी कोणाचं उत्तर? बाकीच्या विद्यार्थ्यांचं? यशोधन देसाई, आदित्य, ओके, बरोबर आहे. काही विद्यार्थ्यांचं बरोबर आहे. किती सोपं आहे. 3 गुणिले 4 करायचंय. 3चा पाडा 4 पर्यंत म्हणायचा. 3 चोक 12 भागिले 2. आता 2च्या पाड्यामध्ये 12 किती नंबरला आहे? 6 नंबरला. उत्तर 6 येतं. म्हणजे 6 ही त्रिकोणी संख्या आहे. 6 ही त्रिकोणी संख्या आहे. बघा आपल्याला इथं 1 ही त्रिकोणी संख्या मिळाली, 3 ही त्रिकोणी संख्या मिळाली आणि 6 ही पण त्रिकोणी संख्या मिळाली. आता हे त्रिकोणी संख्या आपण काढल्या कशा? काही नाही केलं, फक्त 2 क्रमवार संख्या घेतल्या, त्यांचा गुणाकार केला, भागिले 2 केले. क्लिअर आहे सर्वांना? चला आता तुम्ही मला पुढची त्रिकोणी संख्या सांगा. आपल्याला 1 ही त्रिकोणी संख्या भेटली, 3 ही त्रिकोणी संख्या भेटली आणि 6 ही पण त्रिकोणी संख्या भेटलेली आहे. तर मला आता तुम्ही सांगा पुढची त्रिकोणी संख्या कोणती? चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या. पुढची त्रिकोणी संख्या सांगा कोणती आहे? 6च्या नंतर कोणती त्रिकोणी संख्या येते? 2 क्रमवार संख्या घ्या. 3 आणि 4 आपण घेऊन 6 काढली. आता तुम्ही 4 आणि 5 घ्या. 4 आणि 5 घ्या. ईश्वरी देशमुख, ईश्वरी काय येईल पुढची त्रिकोणी संख्या? टीचर ते मला काहीच कळलं नाही. काहीच कळालं नाही. 2 क्रमवार संख्या घ्यायच्या, त्यांचा गुणाकार करायचा आणि त्याला 2 ने भाग घालायचा आहे. 4 गुणिले 5 सांग किती होईल? 4 multiply 5. 4 multiply 5. 2, 47, 8, 47, 46, 20 येईल. 20 येईल, बरोबर. आता बघा आपण 2 क्रमवार संख्या घेतल्या, ती 4 क्रमवार म्हणजे लगेच त्याच्या पुढची संख्या असते गुणिले 5. ओके, भागिले आपल्याला 2 करायचे. मग 4 गुणिले 5 तुझं उत्तर किती आलं? 20. आता 20 ला 2 ने भाग घाल. गुणाकार 20 डिवायडेड बाय 2. चार 4 गुणेकार 5. दोनच्या पाड्यामध्ये 20 येईपर्यंत पाडा म्हणायचंय ईश्वरी. कोणता? दोनचा पाडा 20 येईपर्यंत म्हणायचंय. 20 येईपर्यंत. 22 to 4 to 64 to 8 to 5. बोल पटकन. 22 to 4 to 64 to 8 to 5 to 8 to 6 to 8 to 7 42 8 to 16 to 9 to 18 to 10 to 20. किती नंबरला आलं 20? 10. 10. व्हेरी गुड. मग 10 ही त्रिकोणी संख्या आहे. झालं. समजले का? समजलं का नाही? आता पुढच्या 2 संख्या घे आणि प्रॅक्टिस कर. काव्याला अनम्यूट केले. पुढच्या 2 संख्या घे ईश्वरी. 5 आणि 6 घे. 5 आणि 6 घे, त्यांचा गुणाकार कर आणि भागिले 2 कर. काव्या सांग बाळा. त्रिकोणी संख्या काढण्यासाठी 2 क्रमवार संख्या घ्यायच्या, त्यांची बेरीज करायची आणि भागिले 2 करायचं. आदित्य, हो. हा काव्य काय उत्तर येईल मग? वेदिका काय उत्तर येईल वेदिका?
मिस त्रिकोणी संख्या काढायची वेदिका आपल्याला. 4 आणि 5 आपण घेतलं होतं. आता 5 आणि 6 घ्यायचं आपल्याला. 5 गुणिले 6 भागिले 2. काय उत्तर येईल याचं? माईक अनम्यूट कर. अस्मिता. त्रिकोणी संख्या सांगा चला. 5 गुणिले 6 भागिले 2 करा रे. काय अभ्यास करता तुम्ही? बेरीज गुणाकार भागाकार येत नाही आणखी. एकही मुलगा फास्ट आन्सर देत नाही. कसं प्रॅक्टिस केली पाहिजे ना. 3 आ 3 3 काय? 3 10 6 कसं येईल? 5 आणि 6चा गुणाकार सांग. 30 5 आणि 6चा गुणाकार 30. 30 ओके. आणि भागिले 2 2. 2 ने 30 ला भागातल्यानंतर काय भागाकार येईल? 0 अरे 2 ने 30 ला भागातल्यानंतर 0 येईल. कोण सांगेल? मानसी सांगा. 2 ने 30 ला भाग घातल्यानंतर काय भागाकार येईल? मॅम माझं तुम्हाला चॅट मध्ये जे पाठवलंय ते दिसतंय? दिसते दिसते. बरोबर आले तुझं उत्तर. 2 वेळा केले तू. ओके मग बोला. मॅम काय भागाकार येईल? मॅम भागाकार 15 15 येईल. बरोबर. भागाकार 15 आले. आता बघा भागाकार करण्याच्या 2 पद्धती मी तुम्हाला शिकवते आज. 2 ने 30 ला भागालताना आपण असं पकडतो. बरोबर. बे एक बे. 3 मधून 2 गेले 1 राहिला. वरचा 0 आपण खाली घेतला 10 झाली. बरोबर. बे पंचे 10 वजाबाकी केली तर 0 0 आले. म्हणजे 15 उत्तर आलं. बरोबर. मग हे करत बसायला जरा वेळ लागतो परीक्षेत. तर तुम्हाला शॉर्टकट सांगते मी आता. काय करायचं? आता हे 3 दिले इथं. सुरुवातीला अंक कोणता आहे? 3. 2 नी ह्या 3 ला भाग घालायचं. बे एक बे. बे एक बे. 3 मधून 2 गेले 1 राहिला. मग 10 झाले. बे पंचे 10. आलं का 15 उत्तर? आलं का? आरव, आदित्य. मॅम एकदा सांगा ना परत. परत सांगू का हे? हा भागाकार सांगू का परत? का सगळं सांगू? नाही मॅम भागाकार. भागाकार. ओके. बघा सगळ्यांनी लक्ष द्या. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार. आता भागाकार म्हणजे पटापट उत्तर कुणीच देत नाही फास्ट. बघा आपण या दोघांचा गुणाकार केला. 5 सख 30. बरोबर. भागिले 2 करायचे आपल्याला. मग फास्ट करण्यासाठी आपण शॉर्टकट मेथड काय वापरतोय? आता या 2 ने 30 ला भाग घालायचा. मग आपण डायरेक्ट 30 ला भाग घालतो का? नाही घालत. बरोबर. या 2 ने आपल्याला आधी 3 ला भाग घालायचाय. 2 ने 3 ला भाग घालायचाय. बेक बेया बे दुनी 4 घेऊ शकतो का आपण? 4 नाही, कारण 4 3 पेक्षा मोठा आहे. मग आपल्याला 1चाच भाग द्यावा लागेल ना. बेक बे. बेक बे. बरोबर. मग या 3 मधून 2 वजा केले आपण. 3 मधून 2 वजा केले 1च राहिला. मग 1 आणि 0 किती झाले? 10 झाले. मग 2च्या पाड्यामध्ये 10 येते ना. किती नंबरला येतं? काव्या किती नंबरला येतं? 5 नंबरला येतं. बरोबर. बे पंचे 10. उत्तर आलं 15. ओके. आता मला हा 24 भागिले 2 करून दाखवा चला. मी आता जी मेथड तुम्हाला शिकवली ना भागाकाराची, त्याच्यामध्ये 24 भागिले 2 करून दाखवा. 24/2. 24 भागिले 2. थोडा अभ्यास वाढवा. प्रॅक्टिस करा थोडं घरी.
स्वरा काय उत्तर येईल? क्षीरसागर. आणि स्वरा गावणगर, दोघींचं पण माईक अनम्यूट करा. स्वरा काय? मॅडम मॅडम मी सगळ्यांच्या आधी उत्तर देते पण माझा मेसेज जातच नाहीये. मेसेज एक मिनिट मी चेक करते, थांब. या आता मेसेज कर बरं स्वरा, उत्तर काय काय आहे ते मेसेज कर बरं आता. येते की तुझं उत्तर? चोवीस बरोबर ऋषिकेश पाजी, बरोबर आहे तुझं उत्तर. 24/2 कपडे धुणे. जयश्री शिरसट, बरोबर आले. स्वरा क्षीरसागर आले बाळा, बरोबर आले तुझं पण. व्हेरी गुड. बरोबर आले. चला, ज्यांचं ज्यांचं 12 उत्तर आले त्यांचं त्यांचं बरोबर आले. काय करायचे बघा, आता 2च्या पाड्यामध्ये 2 आहे, 2च्या पाड्यामध्ये 2 आहे. आहे किती नंबरला आहे? बेक बे, बेक बे. आता 2च्या पाड्यामध्ये 4 आहे. आहे किती नंबरला आहे? 2 नंबरला. बे दोन्ही 4, आलं 12 उत्तर. इथं शॉर्टकट केले हे, जरा प्रॅक्टिस केलात ना तुम्ही मग येईल. चला मी काही उदाहरणं देते. या मेथडने तुम्ही ते भागाकार करून मला फोटो काढून सेंड करा. ठीक आहे आदित्य, समजायला लागले का आदित्य? मान तर हलवतोय तू. माईक अनम्यूट करा आदित्य. होय मॅडम समजतंय. समजतंय. आणि नोटबुक पेन काहीच नाही घेतलं तुम्ही? दिसत नाही काही? घेतलंय की. घेतलंय. बरं मला उत्तर द्या, मग एक गणित देते तुम्हाला. 24/2 याचं उत्तर सांगा काय येईल? नाही एक मिनिट, 12. एक मिनिट, तेच तेच झालं, तेच झालं. वेट वेट. हा 28/2. 28/2 हम्म 14. 14. कितवीला आहे तू? 5वी. 5वीलाच आहे ना? होय. बर. अभ्यास केलाय म्हणून लवकर येतंय. हा म्हणूनच तू नोटबुक पेन तुझी जास्त दिसत नाहीये. नाही. एक मिनिट. 34/2 आता सांग. 2 2 5 5 5 15 17. बरोबर बरोबर बरोबर. आता बघा ही अशी जर गणित आली असतील ना, हा. 34/2, तर हे सोडवायचं कसं हे एकदा मी तर तुम्हाला सांगते देखील आणि एकदा होमवर्क लिहून देते तुम्हाला. हा लक्ष द्या आता. 34/2. आता 2च्या पाड्यामध्ये 3 आहे का? नाही. बरोबर. मग याच्यापेक्षा लहान संख्या कोणती आहे? 2च आहे. मग कितीचा भाग द्यावा लागेल? 1चाच. बेक बे. मग 1चा भाग गेला, 3 मधून 2 गेले, राहिले किती इथं? 1 राहिले. मग 1 आणि 4 किती झाले हो? 14 झाले. 1 आणि 4 किती झाले? 14. बरोबर. मग बेसत्ती 14 म्हणजे याचं उत्तर 17 येईल. पाढ्यात नसणाऱ्या एक संख्या येत आहेत, पाढ्यात असणाऱ्या एक संख्या येतात. अक्षरातमणार. समजतंय? चला आणखी एक समजून सांगते मी तुम्हाला. अठ्ठेचाळीस. आता बघा 48/2. आता 2च्या पाड्यामध्ये 4 पण आहे, 2च्या पाड्यामध्ये 8 पण आहे. ओके, तर हे सोडवायचं कसं? हे सोपं जाईल. जे पाड्यामध्ये आहेत ते सोपं झाले तुम्हाला सोडवायला, तरी पण लक्ष द्या. हम्म
तर 2च्या पाड्यामध्ये 4 आहे. किती नंबरला आहे? बे एक बे, बे दोन्ही 4. परत बे एक बे, बेचोक, बेचोक 8, म्हणजे 24 उत्तर येईल याचं. ओके. आणि त्यानंतर जर आपण घेतलं 58 जर घेतलं, 58/2 असं जर केलं, तर आता 2च्या पाड्यामध्ये 5 नाही ना, त्यामुळे त्यापेक्षा लहान संख्या घ्यायची आपल्याला. 2च्या पाड्यामध्ये 5 नाही, त्यामुळं 5 पेक्षा लहान संख्या कोणती आहे 2च्या पाड्यामध्ये? 4 ही लहान संख्या. मग किती नंबरला येते? 4 2 नंबरला येते. बे एक ब्या, बेचोक, सॉरी बेदुनी 4. इथं मग 5 मधून 4 गेले, 1 उरला. इथं 18 झाले. 92 18, 92 18 म्हणजे 29 उत्तर येईल. 29 उत्तर येईल. बघा, हे पाड्यामध्ये आहेत, 4 आणि 8 पाड्यामध्ये आहेत, पण इथं 5 हे पाड्यामध्ये नाही. मग 5 पेक्षा लहान संख्या 4 आहे. 4 ही 2च्या पाड्यामध्ये किती नंबरला आहे? 2 नंबरला. बेदुनी 4 केलं, 5 मधून 4 गेले, 1 उरला. 1 आणि 8 18 झाले. 92 18 29 उत्तर येईल. समजतंय का सर्वांना? एकदा हे समजलं असेल तर येस टाईप करा बरं. एकदा समजलं असेल तर येस टाईप करा. पुढे जाऊया आपण. त्रिकोणी संख्या बघितल्या आपण. येस. पवन खरातला समजले, कस्तुरीला समजले, गावडे समजले का? काव्या, प्रथमेश जगताप समजले? माईक अनम्यूट करा. समजलं मॅम. समजलं? आरवला पण समजले? मॅम मी येस पाठवलंय, ते येतंय तुम्हाला? यस. येस ना? एक मिनिट. जयश्री शिरसट येते बाळा, फक्त आपण प्रत्येकाचे वाचू नाही शकत आहे. एक मिनिट हा. पवन खरातचा आले. हे कोण आहे? HTTP झूम नावच नाही दिलेलं. धनश्री वजिरेचं आले. सगळ्यांचं येतंय, फक्त आपण प्रत्येकाचं वाचू. हा येते. प्रथमेश जगताप आले तुझं पण. येस. चला पुढे जाऊया. आता बघा, या चार्ट मध्ये आपण त्रिकोणी संख्या समजून घ्यायलाच एवढा वेळ लागला आपल्याला. चौरस संख्या दिलेल्या आहेत. 1 ते 100 मध्ये एकूण चौरस संख्या किती आहेत? 1 ते 100 मध्ये एकूण त्रिकोणी संख्या 13 आहेत. 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत ते मला चॅट बॉक्स मध्ये सांगा. 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत ते चॅट बॉक्स मध्ये सर्वांनी सांगा. याच्या सर्व छोट्या छोट्या रील्स आपल्या युट्यूब चॅनलला अपलोड केलेल्या आहेत, इन्स्टाला अपलोड केलेल्या आहेत, ते एकदा बघून घ्या. व्हेरी गुड मानसी. 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत? मॅम 8 वाजून गेले. जाऊ दे जाऊ दे. आज सुट्टी असेल ना शाळेला का नाही? आहे. मग बसा की बिनधास्त. मलाच टेन्शन यायला पाहिजे. मला पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा आहे. तुम्हाला सुट्टी असून कंटाळा आला का? सुट्टी नाही वेदिका? ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला लेट झाला होता ना थोडं क्लास स्टार्ट करायला, त्यामुळे एक्स्ट्रा घेते. चला आता सर्वांनी 1 ते 100 मध्ये 1 ते 100 मध्ये एकूण त्रिकोणी संख्या लिहून घ्या. हे एकूण त्रिकोणी संख्या किती आहेत? 13 आहेत.
आणि 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या संख्या 25 आहेत. ओके आयुष, समजतंय? हे कोण आहे? HTTP नावच नाही इथं. अनम्यूट करा. झूम म्हणून आहे फक्त. अनम्यूट कर बाळा. अनम्यूटचं नोटिफिकेशन येत असेल बघ तुझ्याकडं. दिसतंय का? अनम्यूटचं येतंय का? हो आवाज येतोय? हो. नाव काय आहे तुझं? रिद्धी. पूर्ण नाव? रिद्धी अजित शिंदे. रिद्धी अजित शिंदे. ओके रिद्धी, झूम मध्ये ना नाव टाकून घे बाळा तुझं. ठीक आहे. ओके रिद्धी, समजलं आजचं लेक्चर? हो. ओके मग मला सांग बरं, 1 ते 100 मध्ये एकूण त्रिकोणी संख्या किती? 13. 13. आणि सर्वात पहिली त्रिकोणी संख्या कोणती? 1. सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? 0. सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? 1. 1. आणि सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती? 1च. नाही हो. सर्वात लहान पूर्ण संख्या. पूर्ण 0. संख्या 0. 0. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. आहे, सर्व लक्षात आहे. चला चला छान. सर्वांना समजलंय? हे लिहून घ्या सर्वांनी. 1 ते 100 मध्ये एकूण त्रिकोणी संख्या 13, एकूण मूळ संख्या 25 आहेत. तर उद्यासाठी तुम्हाला एक प्रश्न आहे. 1 ते 100 मध्ये एकूण चौरस संख्या किती? हे शोधून आणायचे तुम्ही. पक्का पायाची पुस्तकं घ्या सर्वांनी. नसतील तर मार्केटमध्ये जाऊन घेऊन या. चौरस संख्या किती हे उद्याच्या क्लासमध्ये सांगा. मूळ संख्या पाठ करून या. त्रिकोणी संख्या पाठ करून या सर्वांनी. ओके राहिलेला भाग आपण उद्या कंटिन्यू करूया. हाच चॅप्टर आपण घेणार आहोत. उद्याच्या लेक्चर मध्ये आपण हाच चॅप्टर घेणार आहोत. ओके अस्मिता, मी काय टाईप केले अस्मिता? कस्तुरी, नो, स्वरा क्षीरसागर, यशोधन देसाई, कस्तुरी, आदित्य. ओके चला मग. हो मानसी, एक वेळाच उत्तर द्यायचे. आले उत्तर. बाय बाय, हॅव अ नाईस डे. सर्वांनी या धड्याचा पुढचा अभ्यास करून या. बाय बाय.